बोल्ड देखना है क्या कुछ हुआ है। बहुत बढ़िया फील्डिंग, शॉट फाइन लेग पर, लेग बाय। हालांकि टर्न करना चाहते थे ऑन साइड में बैट्समैन हरीश ठाकरे। एक से खाता खुलता हुआ यहाँ पर बिसोल का, और एक से खाता खुलता, लेग बाई है ये। फील्ड की जमावट, शॉट थर्मेन, डिपिच गली, कवर मिड ऑफ, सर्कल के अंदर है। इस मरतबा कट करने की कोशिश, मोटा सिरा लिया है, मिसफील्ड जरूर हुई है लेकिन अच्छा बैकअप किया, एक ही रन आता हुआ। जयेश कथोड़े एक रन से खाता खुलते हुए और कुल स्कोर को पहुंचा दिया बिसोल के 2 रन बिना कोई विकेट के। काफी दर्शक, ऐसा लगता है कि इलाका क्रिकेट के लिए बहुत जाना जाता है। गति परिवर्तन, स्लॉक कर दिया, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी, और देखना है क्या कुछ हुआ है। आउट हो गए। अंपायर के इशारे का अभी भी इंतजार है। यस, इज आउट। दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा, प्रगतीच्या वाटेने जाऊ यासाठी एका मुखाने हो बोला, राष्ट्रवादी पुन्हा। पहला झटका लगता हुआ आउट होके जा रहे हैं हरीश ठाकरे, शून्य का चश्मा पहन के। पहला झटका देते हुए यहाँ पर गेंदबाज रुपेश बासरे। नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त आते हुए स्वप्निल कथोड़े, जबकि सामना करेंगे जयेश कथोड़े। 1 रन बनाया है। बासरे मुड़ते हुए, जयेश के लिए बढ़िया ड्राइव अपने फॉलो थ्रू में, बहुत खूबसूरत फील्डिंग, कोई रन नहीं। फील्डिंग का जो कारनामा दुनिया ने देखा 1992 के वर्ल्ड कप में, जब साउथ अफ्रीका से पाबंदी हट गई थी और साउथ अफ्रीका के खिलाड़ियों ने जो फील्डिंग की थी वो लाजवाब थी। यही कारण है कि जॉन्टी रोड्स बड़ा नाम रहा है। इस मरतबा अपर की कोशिश ऊपर लगी है, खराब शॉट है, सॉफ्ट डिसमिसल, आउट हो गए बैट्समैन जयेश कथोड़े। एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए जाजिबुल नजर शॉट। Swapnil Kathore off the mark with the boundary, picks on the off volley and firmly lofted drive past the extra cover, racing all the way to the extra cover fence for 4. 1 ओवर की समाप्ति, मिला जुला ओवर, 6 रन और 2 विकेट। लेकिन सराहना करनी होगी रुपेश बासरे की, जिन्होंने 2 झटके लगाए मैंडेटरी पावर प्ले में। जॉन्टी रोड्स की विनोद पाटिल सर बात हो रही थी। 1989 का वो मुकाबला जो नेहरू कप में खेला गया था, उसमें मुंबई के ब्रेबॉर्न स्टेडियम में जॉन्टी रोड्स ने वेस्ट इंडीज के सामने 5 कैचेस पकड़े थे, जो कि अभी भी कीर्तिमान है इंटरनेशनल ओडीआई का।
गेंदबाजी में विशाल बासरे आए हैं, सामना करेंगे उनका बैट्समैन अनिकेत जादव। दूसरा मैंडेटरी पावर प्ले, 3 खिलाड़ी सर्कल के बाहर है। इस मरतबा खराब गेंद के साथ शुरुआत, वाइट, आउट ऑफ कवरेज गेंदबाजी। आउट ऑफ कवरेज अगर मोबाइल भी रहे तो बात नहीं बनती है, और आउट ऑफ कवरेज गेंदबाजी से बात बिगड़ जाती। 1 रन से स्कोर 7 रनों पे पहुंचा है। इस मरतबा कट करने की कोशिश, जगह नहीं थी, गेंद थोड़ी बैठ भी गई थी, डॉट गेंद। बाएं हाथ के बैट्समैन अनिकेत जादव सामना करे गेंदबाज विशाल बासरे का। पिछले 8 सालों से मैं भी इंतजार कर रहा था यहाँ का। इस मरतबा बहुत बढ़िया गेंद, अतिरिक्त उछाल। ये पिच भी विनोद सर ऐसा लगता है दोहरा उछाल रख रही है। अधिकांश गेंदें नीचे भी बैठ रही है और अधिकांश गेंदों ने अच्छा उछाल प्राप्त किया है। बॉलिंग बहुत ही लाजवाब हो रही है। फुल टॉस गेंद, ड्राइव किया बहुत ही खूबसूरती के साथ, पीछे खिलाड़ी है लेकिन थोड़ा फंबल्ड किया है। इस बीच 2 रन बना लिए बैट्समैन ने। 2 रन से अनिकेत जादव ने अपना खाता खोला, कुल स्कोर को पहुंचा दिया बिसोल के केवल 9 रन 2 विकेट। दूसरा मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ। काफी दर्शक मैच को देख रहे हैं। फिर से फुल टॉस गेंद, स्लाइस करने की कोशिश, फिर से वाइट। डबल फिगर में स्कोर जाता हुआ बिसोल का 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। जो लोग अभी अभी हमारे टेलीकास्ट से जुड़े हों उनकी मालूमात के लिए आप देख रहे हैं ग्रामीण क्रिकेट का महासंग्राम वावलीकर चषक 2022 में आप सभी का हार्दिक स्वागत। इस मरतबा कंट्रोल शॉट है, टर्न कर दिया ऑन साइड में, स्ट्रोक के साथ ही निकल पड़े बैट्समैन 1 रन के लिए। 11 पे पहुंचा है स्कोर। हालांकि मैंडेटरी पावर प्ले में उतनी अच्छी स्टार्ट तो नहीं यहां पर हुई है बिसोल की। कहां जाता है, वेल बिगन इज हाफ डन। देखना है कि नॉन स्ट्राइक के जो बैट्समैन है उन्होंने कुछ जाकर कहा है वहां पे स्वप्निल कतोड़े ने अनिकेत जादव को। गेंदबाजी कर रहे विशाल बासरे। दूसरा मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ। ओ बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर। बल्लेबाज की नींद उड़ाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। कमाल की बॉलिंग कर रहे हैं विशाल बासरे। इस विकेट में विनोद सर रफ्तार काफी है और गेंदबाजों के लिए बहुत कुछ रखा हुआ है। हालांकि बाउंड्रीज भी दूर है, लेकिन प्लस पॉइंट ये कि नेविया गेंद से मैच खेला जा रहा है। इस मरतबा शॉर्ट मिड विकेट पे खेला, रन लेना चाहते थे, हाँ ना चलती हुई, कोई रन नहीं। 2 ओवर की समाप्ति। कमाल की बॉलिंग रेवती स्पोर्ट्स कर रही है और 2 ओवर में बांधे रखा है बल्लेबाजों को। और मुझे तो ऐसा लगता है कि दोनों बैट्समैन ने मुंबई की स्लो लोकल पकड़ ली है, जिस तरह रन नहीं आ रहे हैं। 2 ओवर 11 रन 2 विकेट। तीसरे ओवर के लिए देखना है कि गेंदबाजी में कोई परिवर्तन होता है, नहीं। रुपेश बासरे को कंटिन्यू रखा गया है। पहले ओवर में 6 रन 2 विकेट। मोहतरम जीशान सरोले साहब भी हमारे बीच पहुंच चुके हैं, आपका पुरतबाक इस्तकबाल है। वावलीकर कप 2022 में खेल की शुरुआत होती भी पावर प्ले खत्म हुआ है। 4 खिलाड़ी सर्कल के अंदर है। शॉर्ट थर्मेन है, शॉर्ट फाइन लेके, शॉर्ट थर्मेन है, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेके, एक्स्ट्रा कवर है, जबकि
एक खिलाड़ी काऊ कॉर्नर पे है और लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ है, डीप कवर है। क्रिकेट में काऊ कॉर्नर का भी एक बड़ा रोल रहा है। कई दर्शक पूछते हैं कि इससे गाय कॉर्नर क्यों कहा जाता है। इस गेंद के बाद मैं बताऊंगा। स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद। इंग्लैंड में जब टेस्ट मैचेस होते थे तो आड़ा तोड़ा क्रिकेट नहीं चलता था, तो कोई भी गेंद वाइडिश मिड विकेट पे नहीं जाती थी। यही कारण रहता था कि वहाँ खिलाड़ी नहीं जाते थे, वहाँ की घास बढ़ जाती थी, इसीलिए इसे काऊ कॉर्नर कहते हैं। फिर से अच्छी गेंद, इस मरतबा आगे रखा था। लगातार अपनी गेंदों में तब्दीली कर रहे गेंदबाज रुपेश बासरे। 8 गेंदों में अब तक 6 रन दे के 2 विकेट। बॉलिंग बहुत ही धारदार नजर आ रही है रेवती स्पोर्ट्स की। इस मरतबा आसमान में तान दिया है, सजनी चली साजन के घर, हाई एंड हैंडसम 6 रन। और स्वप्निल कतोड़े ने कह दिया है कि सब बंदियां चल गई, रन बंदी नहीं चलेंगी। क्लीन नीट एंड पिकअप, एग्जीक्यूट बहुत अच्छे से किया था। गेंद बल्ले से टकराई थी, उस पे मोहर थी 6 रनों की। उछलता हुआ स्कोर इस वक्त 17 पे पहुंचा है, 17। बासरे मुड़ते हुए स्वप्निल को फ्रंट फुट पे आके ड्राइव करते हुए विकी शक्ले में लॉन्ग ऑन पे 1 रन बना और बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रन से 19 पे पहुंचा है स्कोर। विसोल स्पोर्ट्स का टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई। अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में तैयार रहना है। चांद तारा स्पोर्ट वावोली और कोलम स्पोर्ट। राइट आर्म राउंड स्टम्प, हुक कर दिया गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे, कोई मौका नहीं, 4 रन। छोटी गेंद थी, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया था बैट्समैन ने। बाएं हाथ का बैट्समैन जब हुक शॉट खेलता है तो उस तरह के शॉट आंखों में जज्ब हो जाते हैं। 23 पे पहुंचा है स्कोर। एक और कड़क शॉट, पीछे खिलाड़ी है, 1 रन बना। स्लॉपी वर्क, 2 रन पूरे किए। इस ओवर में अब रन तेजी से बढ़ते हुए और 3 ओवर की समाप्ति के बाद पलटवार अब बिसोल टीम का, और कुल मिलाकर 25 रन। विकेटों को हम देखें तो इस वक्त 2 विकेटें गिरी है। ड्रिंक्स ट्रॉली मैदान में जाती हुई। अगली 2 टीमों को मैं आवाज दूंगा टॉस के लिए। चांद तारा वावोली के कैप्टन और कोलम के कैप्टन। से चांद तारा स्पोर्ट्स वावोली बनाम कोलम स्पोर्ट, दोनों कप्तान को तैयार रहना है।
एक इनिंग के बाद टॉस होगा, दोनों कैप्टन इस बात को सुन ले। इनिंग ब्रेक में आपका टॉस किया जाएगा। खेल की शुरुआत होती भी आप देख रहे हैं वावोलीकर चषक 2022 में आप सभी का दोपहर के सत्र में हार्दिक स्वागत। मुकाबला चल रहा है इस वक्त रेवती स्पोर्ट और बिसोल के बीच में। गेंदबाजी में वावोली एंड से एक और तब्दीली की गई है। अंकुश बासरे आए हैं, देखना है अंकुश रनों पे अंकुश लगाते हैं या नहीं। अनिकेत यादव सामना कर रहे हैं अंकुश बासरे का। ओ पहली गेंद बीमर, हवाई गेंद थी, हालांकि बल्ला बैट्समैन ने जरूर चला दिया था। नो बॉल पे लगा तो मटका नहीं तो झटका। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रनों पे पहुंचा है। फ्रीट अंपायर का इशारा। और दोस्तों आपकी मालूमात के लिए इस गेंद के बाद मैं बताऊंगा, इस मर्तबा ड्राइव किया हवा में, 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं। विनोद पाटिल सर, वीरेंद्र सहवाग का यहाँ स्टैंड है और जब आईसीसी ने फ्री दिया था तो सबसे पहला फ्री वीरेंद्र सहवाग ने खेला था 2007 में। पहला फ्री खेलने का जो क्रेडिट था वो वीरेंद्र सहवाग को 2007 में था। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 27 पे पहुंचा है। 27 गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त अंकुश बासरे। स्वप्निल को अच्छी गेंद आगे रखा था। अंपायर बता रहे हैं कि गेंद करने के बाद बॉलर उनके सामने आ गया। यही तो रहता है राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी जब होती है, अंपायर का निर्णय अंतिम रहेगा। अंपायर की गलती कम है, जब आप एंगल बना के आते हैं तो अंपायर के सामने आ जाते हैं। और डेविड ठक्कर ने कई मर्तबा ईशांत शर्मा को वार्न किया था इस तरह की गेंदबाजी के। अंपायर का निर्णय अंतिम रहेगा। नो आर्गुमेंट्स विद अंपायर। फुल टॉस, गेंद फ्लिक कर दिया, गेंद को दूर कहीं मिड विकेट पर 6 रन। टॉस बॉक्स के पास से सभी को हटना है क्योंकि अगला टॉस रहेगा चांतारा स्पोर्ट वावोली बनाम कोलम स्पोर्ट्स के बीच में। अकेले स्वप्निल कथोड़े गेंदबाजी से लोहा ले रहे हैं। इस मरतबा फ्लिक कर दिया है, पीछे खिलाड़ी, बढ़िया कैच, बैट्समैन आउट। अनिकेत ने अच्छी बल्लेबाजी के बाद आउट हुए। बढ़िया कैच लिया था डीप स्क्वायर लेग पर और ये तीसरा झटका लगा है इस वक्त बिसोल टीम को। जिशान के नूरे नजर उमर सरोले भी हमारे बीच में है। स्कोर इस वक्त 33 रन, 3 विकेट और 3 आशार्य कितने ओवर हो चुके हैं, चौथा ओवर चल रहा है। अंकुश बासरे, छोटी गेंद हुक करने की कोशिश, दिशा सही नहीं, वाइट। 1 रन और आता हुआ स्कोर में। स्कोर 34 पे पहुंचा है। 34 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। वी आर इन ओवर नंबर 4। बासरे इस मरतबा गेंद को आने दिया, धीरे से खेलना चाहते थे, पॉइंट की तरफ बल्ले के अंदर लगी, चाइनीज कट लगा, गेंद गई लेग स्लिप में, 1 रन।
चाइनीज और कट से मुझे याद आया, 1 रन से स्कोर 35 पे पहुंचा है। इस मरतबा बैकफुट पे गए, एलिवेशन नहीं है, हवा में शॉट है, लेकिन कैच छूटा, सपना भी टूटा। 2 रन बने इस बीच। इन 2 रनों से स्कोर बिसोल टीम का आगे बढ़ता हुआ 37 रन 4 ओवर की समाप्ति के बाद। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा बैकफुट पे गए, बॉलर बैक ड्राइव, कोई रन नहीं। अभी भी उतना टोटल तो नहीं बनाया बिसोल ने जिस तरह के टोटल की अपेक्षा उनसे रही थी। अमोल इस मरतबा स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश, गेंद गली में गई है, 1 रन बनता हुआ। शॉट को जब खेल रहे थे तो बल्ले का मुंह ज्यादा खुल गया। 1 रन से स्कोर 38 पे पहुंचा है, 38। अमोल शॉट गेंद बैकफुट पे गए, फोर्स किया, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी, एक और विकेट। एक रन और स्कोर में आता हुआ, स्कोर 39 रन 4 विकेट। डेथ ओवर की कुछ ही गेंदें बची है। इस मरतबा खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, फाइन लेग बाउंड्री पर 4 रन। इस चौके की मदद से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 43 रन। हालिया गायकर जो कि इस स्पर्धा के फूड प्रोवाइड करते हैं, खाने का सब कुछ उनके हाथ में है और वक्त भी खाने का हो चला है। लंबे रनअप से मुड़ते हुए अमोल, अच्छी वापसी और यहां पे बैट्समैन आउट हो जाएंगे।
तो कुल मिलाकर कितने रन बनाए बिसोल ने? 43 रन 44 की चुनौती रखी है इस मुकाबले को जीतने के लिए रेवती के सामने। नहीं था, सामने वाली टीम को 50 रन के अंदर रखना था हमारे लिए, क्योंकि हमारे सब फील्डर चाहते हैं कि ये हमारे लिए करो और मरो वाली मैच है। जो अच्छे से अच्छे हमारे बैट्समैन तंजीब मुल्ला, अमान जुआरी, बहुत उनके लिए एक जज्बा पैदा हुआ है कि इस हमारा होम ग्राउंड है और हम चाहते हैं कि हम इस मैच पे जीते और कुछ हमारे गांव के लिए कुछ अच्छा करें। देखिए, वेल बिगन इज हाफ डन। मैंडेटरी पावर प्ले में कौन से गेंदबाज हैं जो आपको अर्ली ब्रेक थ्रू देंगे और कॉलम पे दबाव बढ़ाएंगे? बॉलिंग में सर अमान जुआरी भी है, तंजीब भी है, शहीम सरौले है, मैं खुद बॉलिंग करता हूँ और महेंद्र करके है। अच्छी बॉलिंग है हमारे पास। एक आखिरी सवाल मैं ये नहीं पूछूंगा कि चांद तारा टीम का नाम क्या है, ये बताइए कि टीम में ऐसा कौन है जो चांद की तरह चमकेगा और कौन ऐसा है जो तारे की तरह चमकेगा? चांद की तरह तो एक ही आदमी है जो चमकेगा, वो है तंजीब मुल्ला, और तारे की तरह है वो है हमारे अमान जुआरी। बहुत बहुत शुक्रिया। द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज कोलम वन द टॉस, सेलेक्टेड बैट फर्स्ट, इज बैक टू द कमेंट्री बॉक्स। थँक्यू सिद्दीक बाबी सर. उजव्या बाजूला कुणीही मंचावरती गर्दी करू नका, खेळाडूंनी कोणी बसू नका, फक्त मान्यवर बसतील याची काळजी घ्यायची आहे.
तर 44 धावा करायच्या आहे. जय हनुमान रेवती संघाला. सर्व लाडके कडसेकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जे प्रेक्षक 10 क्रिक या वाहिनीवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय. सलामी वीर विशाल बासरे आणि तानाजी बासरे आपण पाहताय. हा चेंडू यावेळेस फायनलीच्या दिशेने जातोय. डॉट बॉल. 44 करायचे आहेत रेवती संघाला. जय हनुमान रेवती संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि भिसोडला त्यांनी 43 वरती रोखलेलं आहे. बॉलिंग मार्कवर जयेश कथोरे उर्द विकेट. फुलटा चेंडू मिस टायमिंग. स्वतः जज करतायत जयेश टिपला झेल आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती आपण पाहताय जय हनुमान रेवती या संघाच्या. कोहली हे देखील तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज. हा चेंडू यावेळेस मिडॉनच्या दिशेने. धावचीची संधी. फलंदाज बाद होईल. लागतोय दुसरा धक्का मैदानावरती रेवती संघाला. त्यांना की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे आणि जेव्हा अध्यक्षपद त्यांच्याकडे होते सातत्याने या विभागातलं क्रिकेट कशा पद्धतीने ग्रामीण क्रिकेट डेव्हलप होईल यासाठी त्यांनी नेहमीच महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनीही घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा देऊन सुभाष गायकर जे उपाध्यक्ष म्हणून सातत्याने त्यांनाही आपण पाहिलं. पण आता आपण नवनिर्वाचित अध्यक्ष पाहतायत निलेश पाऊस शेलार यांना. यावेळेस इनफिल्डच्या वरून पंच करतायत एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय राष्ट्रवादी चौकार. सचिन बासरे सलामीवीर दोन्ही डगआउटच्या दिशेने. सचिनने मात्र चौकाराने अकाउंट ओपन केले. मैदानावरती रुपेश बासरे नॉन स्ट्राईक एंडला. अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर अत्यंत प्रसिद्ध क्रिकेटर रुपेश बासरे. हो यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ होता. पुल करायचं होतं. टायमिंग झालं नाही. चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव या दरम्यानच्या काळात आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावपलकरती आपण पाहतायत. एकूण 9 धावा करायच्या आहेत. 44 धावा म्हणजे अजूनही आपण पाहतो 35 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 24 आणि 24 धावा 24 चेंडूमध्ये एकूण गरज असेल 35 धावांची. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपण पाहता जय हनुमान भिसोड वर्सेस जय हनुमान रेवतीमध्ये. यानंतर चांतारा बाहुली वर्सेस अनघा 11 कोलममध्ये. कोलम संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि चांतारा या बाहुलीच्या संघाला घरच्याच मैदानावरती फिल्डिंगसाठी निमंत्रण दिलेले आहे. कोलम म्हटले की मोहन राऊत आणि मोहन राऊत यांचं आपण स्वागत करूया. विनंती करूया मंचावरती या. तर बॉलिंग मार्कवर अनिकेत जाधव सज्ज होतोय. जयेश कथोरेच्या षटकामध्ये 9 धावा आल्यात.
एक गडी त्याने प्राप्त केला, पण एक धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झाला. सलामीवीर आपण पाहिलं तर तानाजी बासरे शून्यावरती बाद झाले. त्यानंतर विशाल बासरे 4 धावांचं योगदान देऊन बाद झाले. आणि इथून आता बासरे आणि रुपेश बासरे मैदानावरती खेळताना दिसत आहेत. स्ट्राईकला सचिन चौकारने स्वतःचं अकाउंट ओपन केलं होतं. अनिकेत जाधव यावेळेस हुक करताय, चेंडू जाईल फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पण पंच सांगतायत की त्यांची बॅट आय थिंक हिट विकेट झालेले आहेत बहुतेक, आणि पंचांनी लक्ष अभय पाटोळे सरांनी, आणि इथे चौकार नाही तर फलंदाज बाद होतोय. 3ऱ्या विकेटचं पतन. इस वक्त बोरियोली पड़गा से आतिफ भावे और रमीज अमीलकर ने वावोली कर ट्रॉफी के लिए मुबारकबाद दिए. बहुत शुक्रिया, बहुत स्वागत आप दोनों का. तर नवीन फलंदाज मैदानावरती यावेळेस येत असताना जयंत टेंबे स्ट्रायकिंग इनला लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हा चेंडू उडवलाय लॉंग लेगच्या दिशेने, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, आणि इथे आल्या आल्याच जयंत टेंबेने उघडलंय स्वतःचा अकाउंट चौकाराने. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. चांगलं कमबॅक रेवती संघाचं. हा चेंडू जाऊ दिलाय वेल लेफ्ट, वाईटचा इशारा देव पंचांचा. हेमंत शेट्टी सर मॅन फ्रॉम शहापूर, आणि त्याचबरोबर अभय पाटोळे सर मॅन फ्रॉम अंबरनाथ, असे अत्यंत नामवंत पंच. अकबर मनियार जे वाशिंदला बिलॉंग करतायत, आणि एक अप्पर कट करतायत, चेंडूला पाठवलाय. यावेळेस थर्ड मॅच सीमारेषेच्या बाहेर चौकार. उद्योगास फुलवुनी कष्टाने घामाने पाय वाट शिंपली. आता ध्येय गाठायचं हाय, थांबायचं नाही, अर्ध्यात मतदार राजा. औसिफ सेंधू यांच्या शुभ हस्ते मोहन राऊत यांचा सन्मान या मंचावरती केला गेला. आत्ताच त्यांचं आगमन झालं मंचावरती. माजी अध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून देखील ओळख आहे. आजही कोलम संघासाठी खेळत असताना आपण त्यांना इन ॲक्शनमध्ये पाहत असतो. धावसंख्या धावफलकावरती एकूण 22. अर्धी लढाई जिंकलेले, अर्धा किल्ला सर गेला. अजूनही 22 धावांची गरज असेल रेवती संघाला. हा चेंडू यावेळेस कव्हरच्या दिशेने डॉट बॉल. तर जयंत टेंबेने सुरुवात खूप चांगली केली, सलग 3 चौकार लगावलेले आहेत. हा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. जेव्हा जयंत टेंबे मैदानावरती आले तेव्हा खरं तर 3 फलंदाज डगआउटमध्ये होते, आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने डावाला सावरलं आणि 3 चौकार लगावून जो दबाव खरं तर रेवती संघावरती आला होता तो पुढे ट्रान्सफर केला तो भिसोळ संघावरती. आता 22ची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 18. दुसरी ओव्हर संपन्न झाली आहे आणि तिसरी ओव्हर ठिकाणी सुरू होणार आहे. तर 18 चेंडू विजयासाठी हव्यात. आता मात्र 22 धावा. क्षेत्ररक्षण करत असताना मैदानावरती आपण पाहताय त्यावेळेस भिसोळ संघ टॉस गमावल्यानंतर बॅटिंगला सामोरे जावं लागलं.
43 धावा धावफलकावरती लावल्या आहेत आणि त्यानंतर आता त्याचं संरक्षण करताना आता मात्र इथून इक्वेशन आपण पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची गरज आहे. आस्किंग रेट 7.33 प्रति षटका मागे आपण पाहत आहेत. बॉलिंग मार्कवर येतोय अभय गायकवाड. पॉवर प्ले संपलेला आहे. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहायला. डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ कव्हर. तर जो संघ खेळणार आहे त्यांनी व्यासपीठाच्या समोरूनच एंट्री करायची, लक्षात असू द्या, अन्यथा 2 धावांची पॅनल्टी लागेल. जो संघ खेळणार आहे टॉस झालाय, मैदानात प्रवेश करायचा असेल तर मंचाच्या समोरून तुम्हाला प्रवेश करावा लागेल. हा चेंडू यावेळेस पंच करतायत. शॉर्ट कव्हरला खूप चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. एकच धाव येते आणि एका धावेने बघा पॅनल्टी लागेल, लक्षात असू द्या. जो संघ खेळणार आहे यानंतर चांतरा बाहुली आणि अनगा कोलम, सगळ्या संघांना ही सूचना असणार आहे की मैदानात उतरायचं असेल तर व्यासपीठाच्या समोरून तुम्हाला मैदानात उतरायचं आहे, असा नियम आहे. अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आणि सगळ्यांसाठी हा नियम असणार आहे. आज उद्या जे संघ खेळणार आहे येणाऱ्या 4 दिवसामध्ये प्रत्येकाने या गोष्टीची काळजी घ्या, नियमांचं पालन करायचं आहे. आणि थर्ड अंपायर हा नियम नाही आहे, DRS नाही आहे, रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. ग्राउंड अंपायर जो डिसिजन घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. वाईटचा इशारा आहे तो अभय सरांचा आणि वाईटच्या आधाराने धावसंख्या धावफलक होते 24. अजून 20 धावांची गरज आहे. सचिनला शांत ठेवलं यावेळेस, जयंतला शांत ठेवले, माफ करा. 3 चौकार लगावल्यानंतर 3 चेंडू डॉट फेस केल्यात जयंत टेंबेने. चप्पलून घेण्याचा प्रयत्न यावेळेस ऑफ स्टंपवरती आले होते. बायच्या रूपाने धाव येते. रक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही, त्यामुळे बायच्या रूपाने ही धाव येते आणि धावसंख्या धावफलकावरती 25. 19ची गरज आहे. हे षटक जर चांगलं राहिलं त्या सामन्यामध्ये रोमांच निर्माण होऊ शकतो, पण त्यासाठी मेहनत करावी लागेल. जे अनुमान बिसो संघाच्या गोलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना, कारण या षटकात कमी धावा आल्या तर शेवटच्या 2 षटकामध्ये आस्किंग रेट थोडंसं वाढेल. हो सुरेख चेंडू, स्लोअर 1 होता, यॉक करून घेतलं स्वतःला. फलंदाज रुपेश बासरेच्या खेळीचा होता आणि ते लागतो 4था धक्का मैदानावरती. जय हनुमान रेवती संघाला. तर बिसोळ संघाला सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक संपादित केली, विकेट हॅट्रिक, तर रमेश कतुरे साहेबांकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय का कुठला गोलंदाज. पण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालेत, एकूण 4 गडी बाद झालेत आणि मैदानावरती पंकज डोळे येत आहेत यावेळेस 6व्या क्रमांकावरती. इथून गोलंदाज आपण पाहतो अभय गायकवाडने इम्प्रेस केलंय. जरी एक चेंडू वाईड असला तरीही उर्वरित 4 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत आणि कुठेतरी अभय गायकवाडने या सामन्यामध्ये थोडासा रोमांच निर्माण केला, आशा पल्लवित केल्या आहेत मैदानावरती यावेळेस बिसोळ संघाच्या. अभय स्ट्राईकला नवीन फलंदाज पंकज येत आहेत. पंचांशी काहीतरी चर्चा करतायत, मनात काहीतरी प्रश्न असावा आणि शंका असावी. त्याचं निरसन करत असताना अनेकदा अनेक प्रश्न निर्माण होतात मैदानावरती आणि इथे पंकज डोळ्यांनी पंचांशी चर्चा करून आता मात्र ते स्ट्राईकवरती येत आहेत, सामना करण्यास सज्ज होतील. यावेळेस आल्या स्लॉप केलाय पण तिथे झेलचा प्रयत्न झालाच नाही. हा झेल बनवायला हवा होता. प्रत्येक चेंडू तुमच्या हातामध्ये येणार नाही, काही कॅचेस तुम्हाला बनवावे लागतात. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. हा क्रिकेटमध्ये वाक्प्रचार आहे. हो यावेळेस पूल करायचा होता आणि या दरम्यान धावचीचं अपील केलं गेलंय
चांगली गोलंदाजी अभयची आपण पाहतायत आणि अभयचं षटक संपलेलं आहे. 3 षटकं संपन्न झाले. धावपलकावरती 26 आणि आता इथून आपण पाहतो 18 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक असतील 12 आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर पाणी प्यायल्यानंतर कोण कोणाला पाणी पाजणार हे आपण नक्कीच पाहणार आहोत. पण त्याआधी जाऊया डीजे कडे, ऐकूया एक चांगलं संगीत डीजे कडनं. त्यासाठी लढावं लागतं, त्यासाठी झगडावं लागतं, त्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. 12 चेंडू 18ची गरज. कोण ठरेल विजेता, भिसोळ की रेवती? षटक क्रमांक 4 हरेश ठाकरे घेऊन आलाय. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल आणि या षटकात जर हरेश ठाकरेने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली तर दबाव वाढेल रेवती संघावरती. पण या षटकात हरेश ठाकरेने जर जास्त धावा खर्च केल्या तर मात्र इथून रेवती संघाला जिंकण्याची संधी प्राप्त होईल. तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतायत पंकज डोले आणि नॉन स्ट्राईकला आहेत फलंदाज जयंत टेंबे. 12-18. हा चेंडू स्लोअर वन होता पण दिशेपासून बरकडले. वाईडचा इशारा येतोय. नियम क्रमांक 25 नुसार हा चेंडू वाईड आहे. रमेश कतुरे याचकडून विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. बघूया हॅट्रिक कोण पूर्ण करतोय. हॅट्रिक पूर्ण केली तर सामना देखील आपल्या बाजूने झुकवतील. हा चेंडू देखील पुन्हा टाकावा लागेल. सलग 2 चेंडू वाईड आहे. पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी आहे पण गोलंदाज हरेश ठाकरे इथे खराब गोलंदाजी करतायत. आता 18चं समीकरण 16 वरती आलंय. चेंडू मात्र शिल्लक आहेत फक्त 12. पुन्हा एकदा आणि सलग 3 चेंडू इथे फेकलेले आहेत वाईड आणि वाईडची हॅट्रिक पूर्ण झालेली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 29. तर राया संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू अख्तर कुंगले यांचं मारूफ सिंधू यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आणि या दरम्यान शॉर्ट फाईन लेगला आपण पाहतायत बायच्या रूपाने धाव येते आणि एक चेंडू आपण पाहत तर 3 वाईड नंतर हा चेंडू चांगला होता पण यष्टीरक्षकाला गॅदर करता आला नाही. धावसंख्या 30. आता 14 करायचे आहेत. चेंडू शिल्लक असतील 11. गोलंदाज हरीश ठाकरे ओव्हर द विकेट. हा चेंडू सुरेख आहे. आता मात्र सूर गवसलाय. लय सापडले कारण मागचे 3 चेंडू आपण पाहिलं तर तिन्ही लेग स्टंपच्या बाहेर होते आणि तिन्ही चेंडू अवांतर आपण पाहिले. 3 धावाही इथे प्राप्त झाल्या रेवतीला.
तर यावेळेस आपण पाहताय तर एकूण धावसंख्या धावफलकावरती 41 आहे आणि अजूनही विजयासाठी 3 धावांची आता गरज आहे विजयासाठी. 3 धावा आणि चेंडू शिल्लक असतील 6. 6 बॉल 3 धावांची गरज आहे यावेळेस विजयासाठी जय हनुमान रेवती या संघाला. जय हनुमान बिसोळ वर्सेस जय हनुमान रेवतीमध्ये सामना सुरू आहे. वाहुलीकर चषक 2022 हे अत्यंत सुंदर पर्व आपण पाहतायत आणि दिमागदार आयोजन, अत्यंत चांगलं हे मैदान आणि त्याचबरोबर ही सुंदर खेळपट्टी, ज्या खेळपट्टीवरती आपण अगदी सकाळी गोलंदाजांचं वर्चस्व पाहिलं, त्यानंतर आपण फलंदाजी चांगल्या पद्धतीने पाहिली. आज प्रवीण गायकवाडने 34 धावा गोडसाईच्या केल्या होत्या दुसऱ्या सामन्यामध्ये. ती वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आणि आता 44चं टार्गेट आहे आणि विजयासाठी आपण पाहतायत एकूण 3 धावांची गरज आहे. 6 बॉल 3 धावा. तर 3 धावांची गरज आहे विजयासाठी. जयेश कथोरे अंतिम षटक घेऊन येत आहेत. तर 6 चेंडू आणि 3 धावा. तर 6 चेंडू विजयासाठी हव्यात, 3 धावा. बॉलिंग मार्गवर जयेश कथोरे आणि स्ट्राईकला फलंदाज आहे त्यावेळेस जयंत टेंबे. द विकेट. हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेस मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव येते. जयेश टेंबेने 3 सलग चौकार लगावले होते पण त्यानंतर भरपूर डॉट चेंडू फेस केले आणि आता आपण पाहतायत इक्वेशन 2 धावांची गरज आहे आणि 5 चेंडू शिल्लक आहेत. दोन धावांची गरज आहे विजयासाठी. 5 चेंडू. अपील आणि अपील स्वीकारलंय. परतावा लागेल. पंकज डोळेला डगआउटच्या दिशेने लागतोय. हा धक्का क्रमांक 5वा. तर 2 धावांची गरज आहे आणि चेंडू आता शिल्लक आहे 4. आणखीन 1 ते 2 चेंडू डॉट आले तर थोडीशी रंगत आणखीन वाढू शकते सामन्यातील. अनिकेत स्ट्राईकला आहेत. हा चेंडू क्लीन बॉल. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत यावेळेस जयेश कथोरेने रेवती संघाला 6व्या विकेटचं पतन. आता इक्वेशन. चेंडू शिल्लक आहे 3 आणि करायच्या 2 कंपल्सरी आणि हॅट्रिक साठी पारितोषिक आहे रमेश कथोरे आजकडून 5,000 रुपये, कारण सलग 2 चेंडू मध्ये 2 फलंदाजांना बाद केलंय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. आता 3 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्यामुळे या 2 धावा रेवती संघाला कुठल्याही परिस्थितीत कराव्या लागतील. अमोल बासरे येत आहेत यावेळेस 8व्या क्रमांकावरती. बघूया हॅट्रिक बॉल आहे. 3 चेंडू आणि करायच्या आहेत विजयासाठी 2 धावा. व्हॉट अ मॅच. जयेश कथोरेने सामन्यामध्ये प्राण ओतलेला आहे आणि विजयाची चाहूल आता मात्र बिसोळे लागत असताना गुड फिल्डिंग. फलंदाज बाद.
आणि आणखीन एक धक्का. आता समीकरण 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा, रंगतदार सामना. मैदानावरती भिसोळ आणि रेवती. भिसोळचं कौतुक करायला हवं, कारण हातातून निसटणारा सामना आपल्या बाजूने झुकवलाय. त्या मागचं कारण जयेश ठाकरेची, कथोरेची ही धारधार गोलंदाजी. आणि जयेशने 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिली आहे. आता 2 चेंडू 2 करायचे आहेत. स्ट्राईकला जयंत टेंबे स्ट्राईकला येत आहेत आणि नवीन फलंदाज अंकुश बासरे. जयेश कथोरेने आता स्वप्न दाखवलंय जय हनुमान भिसोळच्या समर्थकांना विजयाचं. ते स्वप्न तर पूर्ण करणार का बघूया. 2 चेंडू 2 धावा होण्यापासून रोखायच्या आहेत भिसोळला, तर जय हनुमान रेवतीला कुठल्याही परिस्थितीत कराव्या लागतील. या 2 धावा ही अस्तित्वाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई, ही सन्मानाची लढाई आणि ही लढाई आहे कौशल्याची. चेंडू शिल्लक आहे 2. विजयासाठी हव्या 2 धावा. स्ट्राईकला जयंत टेंबे. असा धावचीची संधी, पण ही झाली चूक फार मोठी. बॅकअपला कोणी नसताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आणि ही चूक जयेश कडनं झाली. ज्या जयेशने सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं होतं, त्या जयेशने या सामन्यामध्ये पकड मजबूत करून दिली होती, अखेर त्याच्याकडनं ही चूक झाली आणि अशा प्रकारे